आणि यानंतर बातमी ठाकरे गटासंदर्भात आहे। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी नारायण राणेंचा दावा खोटा ठरवलाय। उद्धव ठाकरेंचं राणेंशी बोलणं झालेलं नाही। उलट नारायण राणेंच्या अटकेनंतर राणे कुटुंब आणि शहांनी फोन केल्याचा दावा राऊतांनी केलेला आहे। नाही साहेब, मला तुमच्याशी हे बोलायचं आहे। तुम्हाला मुलं आहेत, मलाही मुलं आहेत। सध्या तुम्ही जे काय प्रेसला बोलता, आदित्यचं नाव घेता, माझी विनंती आहे आपण त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करू नये असं मला वाटतं, म्हणून विनंती करायला फोन केला। आता राणे साहेब सांगतायत, आता त्यांचं काय बोलणं झालं हे मी सांगू शकत नाही, पण ते जेव्हा सांगतायत किंवा मला फोन केलेला होता, मला तेव्हा सांगितलेलं होतं, त्या बाबतीमध्ये आता मी अधिक बोलणं योग्य नाही। पण राणे कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। साहेब सांगतायत की तथ्य असेल। माझं या विषयावरती माननीय उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली। असं काही घडल्याचं किंवा काय उद्धव ठाकरे साहेबांनी आता पूर्णपणे इन्कार केलेला आहे। मिलिंद नार्वेकर यांच्याशी माझं बोलणं झालं। ते म्हटले मी कधी कोणाला फोन लावून दिला नाही। नारायण राणे यांना जेव्हा अटक केली, त्यांनी जेव्हा मुख्यमंत्र्यांवरती जे भाष्य केलं, त्यानंतर त्यांना जी अटक केली, तर त्यांच्यासाठी त्यांच्या कुटुंबातून फोन आले होते उद्धव साहेबांना, जरा सांभाळून घ्या। केंद्रातून फोन आले, अमित शहांचा फोन आला होता उद्धव ठाकरे साहेबांना त्यासाठी, किंवा हमारे केंद्रीय मंत्री हे जरा संभाल के लेना।